टेक्नॉलॉजिस्ट वेलफेअर असोसिएशन ऑफ रायगड या संस्थेचे सर्व पदाधिकारी, अमरीश चौधरी, अमित खान, किरण ज्योती पारखे आणि आपण सर्व सदस्य, आपल्या सगळ्यांचं मी आधी मनापासून आभार व्यक्त करतो की तुमच्यामुळे मला इथे येता आलं आणि वजन कमी करणे, डायबिटीस औषधापासून नियंत्रणात आणणे याबद्दलची मला माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली, त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे. आणि मी इथे येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे डॉक्टर बापू तिकडे मागे दिसतात. जे एक सहकारी बापू विद्यागर म्हणजे एका फार जवळच्या मित्राचे नातेवाईक आहेत. आणि जेव्हा डॉक्टर विजय गायकवाड मेडिसिनचे प्रोफेसर आहेत, त्यांनी या सांगितलं की असं असं एक कॉन्फरन्स आहे, तिथं जमेल का? ठीक आहे, पुण्याच्या जवळ आहे, काही हरकत नाही. आणि त्यामुळे हे सगळं घडून आलं. त्यानंतर मग आपण ऐकत बघतो. दुसरा माझा एक स्वार्थ याच्यामध्ये असा पण आहे की गेल्या 1 वर्ष आम्ही जे काम करतो, स्थूलत्व आणि मधुमेहमुक्त विश्व अभियान राबवतो 2012 पासून. आणि या अभियानामध्ये बऱ्याच लोकांना माहितच नसतं की आपण डायबिटीज आहोत किंवा प्री डायबिटीज आहोत, माहीत नसतं. आता आम्ही लोकांना HbA1c आणि फास्टिंग इन्शुलिन हे 2 तपासण्या करायला सांगतो. आणि अनेक छोट्या छोट्या ठिकाणांमध्ये फास्टिंग इन्शुलिनची टेस्ट नसते. लोकांना कळतच नाही, बरेच लोक फास्टिंग शुगरच करतात. लोकांनी फास्टिंग इन्शुलिन केलं तर माहीत नाही. पण तुम्ही काय मला सांगण्यात आलं की ऑटोमेटेड मशीन्स आहेत. तुम्ही जर तुमच्याकडे एलायझर असेल किंवा काय CLI असेल तर मला वाटतं ते इन्शुलिनचे किट आणले तर तुम्हाला फास्टिंग इन्शुलिन करणं अवघड नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीजने आम्हाला एरिया जाऊन जर फास्टिंग इन्शुलिन पण करायला सुरुवात केली तर आमचे जे मेंबर्स खेड्यापाड्यातले असतात त्यांना लांब कुठे जावं लागणार टेस्ट करायला. हा एक पहिली गोष्ट. दुसरा एक स्वार्थाचा भाग असा की ज्यातून तुम्हाला स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही पण साधण्याची शक्यता की असं की तुम्ही ते लोक आहात की ज्यांना पहिल्यांदा कळतं की कोणाला डायबिटीस आहे. बरोबर? तुमच्याकडे लोक ब्लड दिल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा कळतं की कोणाला डायबिटीस आहे. मग नव्याने ज्याला डायबिटीस आलेला आहे अशा माणसाला तुम्ही जर डॉक्टर दीक्षित लाईफस्टाईल युट्यूब चॅनेलची लिंक शेअर केली किंवा डॉक्टर दीक्षित म्हणून सर्च कर युट्यूबवर असं सांगितलं किंवा गुगलवर सर्च कर सांगितलं तर कुठलाही शहाणा माणूस आयुष्यभर गोळ्या औषधं खायच्या ऐवजी लाईफस्टाईल करण्याचा प्रयत्न करेल याची मला खात्री आहे. ही तुमच्याकडून मला 2 अपेक्षा आहेत, या गोष्टी तुम्ही करा. नाहीतर म्हणजे जनरली आता छोटा ग्रुप आहे, 70-80-100 लोक आहेत. मेडिकल टेक्नॉलॉजी असोसिएशन एका जिल्ह्याचं आहे. जनरली मी राज्यस्तरीय इंटरनॅशनल अशा प्रकारच्या माध्यमातून जातो. पण तिथे येण्याचा माझा हे उद्देश तुम्हाला सांगितले आणि त्या डॉक्टर विजय गायकवाड असल्यामुळे मी आपल्याकडे आलो. बाहेर पडल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आमचं टेबल आणि खुर्ची ठेवलेली तिथे या अभियानाची पुस्तक आहे. त्यातलं महत्वाचं पुस्तक म्हणजे विनाशॅस वेट लॉस आणि मधुमेह प्रतिबंध, भारताला मधुमेह मुक्ती असं नाव आहे. हे पुस्तक इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती सगळ्या भाषेमध्ये आहे, पण आपल्या परिसरामध्ये मराठीच आहे. आरोग्याने आहार नावाचं एक पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये जर कोणाला थायरॉइडचा आजार आहे किंवा युरिक ऍसिड वाढलेला आहे तर त्यांनी ही दीक्षित लाईफस्टाईल कशी करायची याची माहिती आहे. आणि यशोगाथांची पुस्तक आहेत, ज्या लोकांचं औषध न घेता डायबिटीस नियंत्रणात आला अशा अनेक यशोगाथा. तर जिथे कुठे तुमच्या लॅब आहेत ही पुस्तकं तुम्ही, हे अभियान पूर्णपणे मोफत आहे. आमचं सगळं कॅम्पेन तिथे फुकट आहे. कुठल्याही पेशंटकडून एकही पैसा आम्ही घेत नाही. आता पुस्तकं मात्र विकत घ्यावी लागते. तर ती पुस्तकं तुम्ही स्वतःसाठी घ्या, तुमच्या लॅबमध्ये 1-2 सेट ठेवा, लोकांना वाचू दे. कारण या जगामध्ये नॉलेज इज पॉवर. ज्याला माहिती आहे त्याच्यावर प्रतिसाद काय. त्या लोकांनी जर ते पुस्तक वाचलं, तिथे लक्षात आलं किंवा डॉक्टर दीक्षित असं म्हणताय की टाईप 2 डायबिटीस हा लाईफस्टाईलमुळे होणारा आजार आहे आणि त्यामुळे लाईफस्टाईल सुधारली तर तो नीट होऊ शकतो. तर हे लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम देखील तुम्ही करू शकता.
आणखी एक सोपी वाटून तुमच्या किती लोकांना डायबिटीस आहे हातवर करा. एक 7-8-10 लोकांनी हातवर केले, बाकींची हिंमत नाही. आणि काही लोकांना वजन कमी करायचं. वजनही कमी करायचं. दोन्ही गोष्टी आज तुम्हाला साध्य होणार आहेत. वजनही कमी होईल आणि डायबिटीस देखील औषधापासून नियंत्रणावर येईल. जेव्हा आमचं बोलणं व्हायच्या आधी, बोलणं झाल्यानंतर 8 डिसेंबरला आम्ही सगळे शिखर चढून परत येत असताना 2 वेळा माझा पाय घसरला आणि मी पडलो. त्यामुळे माझं रेडियस फ्रॅक्चर झालं, फिब्युला फ्रॅक्चर झालं. त्याच्यामुळे मला 10 तारखेपर्यंत माझ्या पायाला प्लास्टर होतं, आता नाही स्प्लिंट होता. त्यामुळे मी थोडंसं आज फक्त व्याख्यान तुम्हाला बसून देणार आहे, मला जास्त उभं राहायचं नाही, स्वेलिंग येतो. तर आजच्या व्याख्यानाचा विषय हा जीवनशैली बदलाच्या माध्यमातून वजन कसं कमी करता येईल आणि डायबिटीस कसं नियंत्रण आणता येईल असा. आणि याचा उपयोग तुम्हाला स्वतःसाठी पण होईल. तुमच्याकडे अनेक लोक येतात, मी सांगितलं तुम्ही जे समजून घेतलं, त्यांना समजून सांगितलं तर बरेच लोक तुमचं ऐकतात. जेव्हा तुमच्याकडे तपासायला येतात तेव्हा तुम्ही त्याला सांगितले, अरे तुला आता डायबिटीस डायग्नोज आहे, HbA1c आता 6.5, 6.6, 7 आहे. तर गोळ्या औषधं घ्यायच्या आधी तू हे करून बघ 3 मिनिट. आता हे कितपत तुमच्या सगळ्या सिस्टीम मध्ये शक्य मला माहित नाही, कारण हे सगळं जिथे कोणी डॉक्टर्स, टेक्निशियन्स असं काय तुम्हालाही माहिती आहे. जिथं कमी बोलू थोडी चांगलं अशी परिस्थिती म्हणजे मग त्यामुळे आता पुन्हा देतात पॅथॉलॉजिस्ट आणि टेक्नॉलॉजिस्ट असा पण एक वाद आहे. त्यामुळे कदाचित तुम्ही इकडे कसे काय गेलात असं मला काही पण माझा या कुठल्याच भूमिकेला माझं हे त्या बाजूने त्या बाजूने मी यासाठी आलोय की मला माझं मिशन पुढे न्यायचं. मला तुमच्या माध्यमातून ही लाईफस्टाईल त्याची लोकांना सांगते. मी काय टेक्नॉलॉजीच्या बाजूने असं पण नाही, पेट्रोलच्या बाजूने असं पण नाही. ते तुमची भांडणं तुम्ही करा, त्याच्यात मला काही रस आहे. तर आज तुम्ही जर हे समजून घेतलं तर लोकांना सांगू शकाल. आणि डायबिटीस रुग्णाचं घालवण्यासाठी तुम्ही डायबेटॉलॉजिस्ट असायची गरज नाही. माझ्या अभियानामध्ये 150 जास्त कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, कोणी शिक्षक आहे, कोणी वकील आहे, कोणी चार्टर्ड अकाउंटंट आहे, काही डॉक्टर सुद्धा आहेत. पण डॉक्टर असायची आवश्यकता नाही, नॉलेज असायला आणि तुम्ही लायसन्स केली तुम्हाला ते नक्की होऊ शकेल. तेव्हा सुरुवात माझ्यासाठी डॉक्टर श्रीकांत जिचकार लोकांना ऐकलं असेल ना, त्यांचं युट्यूबवर एक व्याख्यान होतं 2012. तेव्हा माझं वजन कमी करायचा प्रयत्न करत होतो. तेव्हा ते व्याख्यान मला एका मित्राने दिलं. माझी त्यांची कधी भेट झाली नाही. 2004ला ते वाचले, 2012 त्यांचं लेक्चर ऐकले युट्यूबवर. आणि तेव्हा मला पहिल्यांदा मिळालं की निरोगी राहायचं असेल तर 2 वेळा जेवायला पाहिजे. मला कोणी सांगितलं नव्हतं मेडिकल कॉलेजमध्ये. माझा विश्वास बसला नाही, पण करून पाहिलं आणि 3 महिन्यात माझं 8 किलो वजन कमी झालं, 2 इंच पोट कमी. त्यामुळे लक्षात आलं की हा माणूस सांगतो ते किती महत्वाचं आहे. आणि मग ते काम सुरू झालं. मग डायबिटीसच्या लोकांसाठी काम सुरू केलं. आता तर आम्ही असं समजतो की या लाईफस्टाईलचा मुख्य उपयोग हा डायबिटीस रिव्हर्सल आहे, वेट लॉस होण्याचा साईड इफेक्ट. त्यामुळे हे अभियान आणि हे व्याख्यान डॉक्टर जिचकरांच्या स्मृतीला अर्पण केले. नेक्स्ट 2012 काम सुरू केलं तेव्हा बरेच मला वाटायचं की मग इतर MD कम्युनिटी मेडिसिन, आता प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिन म्हणजे प्रॅक्टिस न करणाऱ्या विषय आहे. प्रॅक्टिस करत नाही, आम्ही टीचिंगमध्ये असतो, रिसर्चमध्ये असतो. हे काय आपण डायबिटीज बद्दल कसं काय बोलतात, लोकांना वाटतं तेव्हा पैसे घेत असतील, लोकांना वाटतं भोंदूगिरी करत असतील. असे खूप लोक आहेत डायबिटीज घालवण्यात. पण हळूहळू जसं आम्ही काम करत गेलो तसं तसं लोकांचा विश्वास वाढला. अनेक डॉक्टर्स आता स्वतःच्या डायबिटीससाठी लाईफस्टाईल फॉलो करतात. आणि छत्तीसगडच्या रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबिटीस इन इंडिया ही डायबेटॉलॉजीची संघटना आहे भारताची मोठी. त्या छत्तीसगड ब्रांचने माझा सत्कार केला, मला ओरेशन दिलं. आणि ते म्हणाले की आम्ही जे करू शकत नाही ते तुम्ही करू शकता, म्हणून तुमचा आम्ही सत्कार करतो. ही चांगली गोष्ट. नेक्स्ट आता डायबिटीज रेमिशन आपल्या सगळ्यांना HbA1c सगळ्यांना माहिती आहे. आता तुम्ही काही लोक नेफ्रोमेट्रिन करत असाल, काही टेर्पेट्रिन करत असाल, पण आम्ही स्टँडर्ड जे गोल्ड स्टँडर्ड ते HbA1c त्यांच्याकडे असं चालू की आम्ही HbA1c आम्ही मागतो आमच्या कॅम्पेनमध्ये, ते गोल्ड स्टँडर्ड. तर रेमिशनचा अर्थ काय की HbA1c 6.5च्या खाली राहून 3 महिने कमीत कमी औषध न घेतात, त्याला रेमिशन असं म्हणतात.
आणि अमेरिकन डायबिटीज असोसिएशनने असं सांगितलं की 3 पद्धतीने हे करता येऊ शकतं. एक म्हणजे बॅरिएट्रिक सर्जरी, म्हणजे अन्न खाल्लं की त्या पिशवी जातात, त्याला जठर म्हणतात, स्टमक. त्याची तुमची कॅपॅसिटी 8-10 पोळ्या खाण्याची असते. तुम्ही आयुष्यभर खाऊन खाऊन कमावलेली असते आणि तुमचं तोंडावर कंट्रोल आहे. आम्ही तुमचं जठर कापतो आणि त्याची कॅपॅसिटी 2 पोळ्याची करतो. मग तुम्ही तिसरी पोळी खाते तर उलटी होते. ही एक पद्धत आहे. दुसरी पद्धत सांगितलं की कार्बोहायड्रेट कमी खा, म्हणजे पोळी भाकरी भात कमी खा. किती कमी खा? तुम्ही 400-500 ग्रॅम खाता रोज. त्याने सांगितलं की 20 ते 40 ग्रॅम खा, त्याने डायबिटीज रेमिशन होऊ शकतो. तिसरं सांगितलं की व्हेरी लो कॅलरी डाएट. तुम्हाला 2000 कॅलरी लागतात तर 840 कॅलरीज खा, म्हणजे अर्धा कोटीपेक्षा कमी. या 3 पद्धती सांगितल्या. या 3 पद्धतीने डायबिटीज रेमिशन होतं असं अमेरिकन डायबिटीज असोसिएशन म्हणतं. पण तुमच्या परिसरातले जे कोणी डॉक्टर्स डायबिटीज ट्रीट करतात ते कोणाला असं सांगतात का नाही सर. डायबिटीज रेमिशन शक्य आहे? नाही सांगत. काय सांगतात? आयुष्यभर औषध खावं लागेल असं सांगतात. तुम्हाला पण सांगितलं असेल की डायबिटीज औषधभर टेस्ट करा, आयुष्यभर औषध खावं लागेल. टेस्ट पण करा. पण आता एक अभ्यास भारतात झाला. 260 डायबिटॉलॉजिस्टना प्रश्न विचारले. पहिला प्रश्न विचारला का हो डायबिटीज रिव्हर्सिबल आहे का? 70%, 71% डॉक्टर म्हणाले हो रिव्हर्सिबल आहे. मग त्यांना विचारलं तुमचे किती पेशंट करू शकतील? ते म्हणजे 40% करू शकतील. मग त्यांना विचारलं की तुम्हाला माहिती आहे रिव्हर्सिबल आहे, तुम्हाला माहिती आहे तुमचे पेशंट करू शकतात, मग त्यांना तुम्ही सांगत काय? 89% डॉक्टर म्हणाले की मग आमचे पेशंट बेशिस्त आहेत, त्यांना गोड खाऊ नका म्हटलं गोड खातात, व्यायाम कर म्हटलं करत नाही, म्हणून आम्ही काही सांगत नाही. 46% डॉक्टर म्हणाले की आमचे पेशंट चांगले आहेत पण त्यांच्या घरून सपोर्ट नाही आहे. घरी जेवायला बसले की आई बायको कोणते त्याला बुद्धीचं लाडू खायचा आग्रह करतात आणि त्याचा विश्वामित्राची तपस्या बंद होते. 29% डॉक्टर म्हणाले आमची खूप इच्छा आहे, पण म्हणे व्यायाम कोण शिकवणार, आहार कोण सांगणार. पण 71% डॉक्टरांनी कबूल केलं की रिव्हर्सिबल आहे. तुमच्या डॉक्टर नाही सांगितलं. 71% डॉक्टर अभ्यासात आले होऊ शकतं आणि या वेगवेगळ्या पद्धती होऊ शकतं असं अमेरिकन डायबिटीज असोसिएशन म्हणते. आता या बॅरिएट्रिक सर्जरीमध्ये ऑपरेशन करायला लागतं. 1000 पैकी 3 लोक टेबलवर पडतात. 3% लोकांना सिरियस कॉम्प्लिकेशन होतात. त्यांच्या इंटेस्टाईनची मोबिलिटी बंद होते, त्यांना संडाससाठी पिशवी बांधून फिरावं लागतं आयुष्य. 30% लोकांना मायनर कॉम्प्लिकेशन होतात. कॉन्स्टिपेशन सारखं होणे, अनेक गोष्टी होतात. म्हणजे या सगळ्या पद्धती या एक तर धोकादायक आहे, खर्चिक आहे. कार्बोहायड्रेट तुम्हाला 10 पोळ्या खायची सवय, तुम्हाला 1 पोळी खायला सांगितलं, किती दिवस करा? 2 कॅलरी करा, 3 कॅलरी करा, किंवा 2 कॅलरी डाएट सांगितलं 2000 कॅलरीची जागी तुम्ही 840 कॅलरीचा तुम्ही 2-4 दिवस 2-4 महिने करू शका मॅक्सिमम. म्हणजे या पद्धती रिस्की आहे, खर्चिक आहे आणि सस्टेनेबल आहे. तुम्हाला असं काही सांगणार आहे की जे सस्टेनेबल आहे, ते तुम्ही करू शका. नेक्स्ट. खरं तर शुगर हा परिणाम आहे. आमच्या डायबिटीजचं कारण काय आहे? इन्शुलिन नावाचा हॉर्मोन हा डायबिटीजचं कारण आहे. म्हणजे तुमच्या शरीरात इन्शुलिन तयार झालं नाही तर तुम्हाला टाईप 1 डायबिटीज तो लहान मुलांमध्ये राहिला आणि त्याला आयुष्यभर इन्शुलिनचे इंजेक्शन घेतात. आणि जर खूप इन्शुलिन तयार झालं पण ते काम करत नाही तर तुम्हाला टाईप 2 डायबिटीज. ज्या कल्पने हात केली याला किती झालं 40 वर्षी 50 वर्षी झालं, त्याला टाईप 2 म्हणतात. म्हणजे इन्शुलिन नसलं तर टाईप 1, खूप जास्त आपण काम करत नाही तर टाईप 2 डायबिटीज. म्हणजे आपल्या आजाराचं कारण काय आहे? इन्शुलिन. पण आपल्याला कुठे डॉक्टरने इन्शुलिन करायला सांगतात का? काय सांगतात? फास्टिंग, पोस्टर, आफ्टर HbA1c. म्हणजे अभ्यास सुरू झाल्यापासून आम्ही फास्टिंग इन्शुलिन टेस्ट लोकप्रिय केलेली आहे. आता सगळ्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये असं सगळ्या भागामध्ये फास्टिंग इन्शुलिन होतं आणि मेट्रोपॉलिस सारखे काय आम्हाला अतिशय स्वस्तामध्ये भारतभर अनेक या कोलॅबरेट करतात. तुम्हाला माहिती आहे जीपीसी फास्टिंग करायला 1300-1400 रुपये लागू शकतात. आमच्यासाठी ते 650 रुपये करतात. आता हे 750 रुपये कसे कमी होतात ते तुम्हाला सांगता पाहिजे. मी सांगायची करत नाही, कारण आम्ही लागण्यासाठी सगळ्यांना लोकांना सांगितलं आम्हाला तुमच्याकडे काही नको, आजही नको उद्याही नको, ते सगळं पेशंटला द्या. तर इन्शुलिन टेस्ट करणं, जितकं इन्शुलिन जास्त करून तुम्ही डायबिटीसच असतो. आणि म्हणून जेव्हा तुमच्या घरामधली जी मुलं आहेत ज्यांच्या घरात डायबिटीस आहे, ज्यांच्या आईवडिलांना डायबिटीस होता,
ते 20-25 वर्षाच्या मुलांपासून सगळ्यांचं HbA1c फास्टिंग इन्शुलिन करून घ्या. तुमच्या घरची लॅब आहे. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की HbA1c नॉर्मल आहे, पण इन्शुलिन 15-20 आहे. आता तुमच्या लॅबमध्ये लिहिलेलं आहे, रेफरन्स रेंज दिली आहे इन्शुलिनची 3 ते 27, 4 ते 25 दिलेली आहे. आता इन्शुलिनचं काम काय? जेवण केल्यानंतर अन्न पचन झाल्यानंतर जे पोषक घटक रक्तात येतात त्यांचा वापर करायचा इन्शुलिनचं काम आहे. जेव्हा तुम्ही उपाशी असता तेव्हा इन्शुलिनचं काही काम आहे का? त्याचं काही काम नाही आहे. मग तेव्हा ते किती पाहिजे? तर 0 ते 9 पाहिजे निरोगी माणसाला. जरी लॅब म्हटली 3 ते 25 नॉर्मल आहे तरी ते नॉर्मल नाही. 10च्या खाली तर असायलाच पाहिजे. 10च्या वर गेलं त्याला प्री डायबिटीस म्हणतात. हे तुम्ही करून घ्या. तुमच्या लॅबमध्ये आधीपासून इन्शुलिनची व्यवस्था करा. जिथे कुठे तुमच्याकडे लोक येतात, जे लोक डायबिटीज निघतात त्यांच्या घराच्या लोकांना हे जाऊन टेस्ट करायला सांगा. कारण जवळपास 11.5% लोकांना भरतात डायबिटीस आहे. 20 वर्षापेक्षा जास्त वय आहे 11.5% लोकांना डायबिटीस आहे. 15% लोकांना प्री डायबिटीस आहे. म्हणजे प्रत्येक तिसरा माणूस डायबिटीस आहे. आणि जेवढा लवकर ते डायग्नोज होईल, कारण 50% डायबिटीसच्या लोकांना कुठलीही लक्षणं येत नाही. आपण जे म्हणतो खूप तहान लागणे, खूप भूक लागणे, खूप वेळा गजबील लागणे आणि वजन कमी होणे, ही लक्षणं आहे. पण ही लक्षणं फक्त 50% लोकांमध्ये असतात. बाकी त्यांना कधी कळतं? रेटिनोपॅथी होऊन जेव्हा दृष्टी जाते तेव्हा कळतं. काही लोकांचं पाय कापावा लागतो तेव्हा गॅंग्रीन झाल्यावर कळतं की हे डायबिटीसमध्ये. काही लोक दात काढायला जातात, फिटनेससाठी ब्लड शुगर केली तर 400 येते. ऍक्सिडेंटल डायग्नोसिस 50%. त्यामुळे जेवढा लवकर डायग्नोस होईल, पण आपण त्यांना काही औषध देत नाही, लाईफस्टाईल सांगतो. औषध देतच नाही, त्यामुळे काही अडचण नाही. तुम्ही त्यांना लायसन्स सांगा, ते लोक करतील आणि नॉन डायबिटिक. त्यामुळे आपल्याला इन्शुलिनकडे लक्ष देणं आवश्यक आहे. ब्लड शुगर पेक्षा सुद्धा हे महत्वाचं आहे. नेक्स्ट, आता शरीरातलं इन्शुलिन वाढणं त्याला तांत्रिक भाषेमध्ये हायपर इन्शुलिनेमिया असं शब्द आहे. आणि तुम्ही गुगलवर गेला तर या शब्द टाकला तुम्हाला हजारो शोध निबंध वाचायला मिळतील. आणि सगळ्या रिसर्च आर्टिकलमध्ये एक गोष्ट कॉमन असेल की ही इन्शुलिन वाढणं आरोग्यासाठी वाईट आहे. वजन वाढेल, पोटात चरबी, वाईट कोलेस्ट्रॉल वाढेल. तुम्ही इन्शुलिनला सेन्सिटिव्ह व्हाल आणि तुमचं डायबिटीस निवड होईल. हे कसं घडतं आपण समजू. नेक्स्ट, आता जर हे सगळं इन्शुलिनमुळे घडत असेल तर आधी समजून घेऊ आपण की इन्शुलिन तयार कसं होतं. तर माहिती आहे की पोटामध्ये डाव्या बाजूला ग्रंथी, त्याला मराठीमध्ये स्वादुपिंड, इंग्रजीत पॅन्क्रियास असं म्हणतात. त्याच्या बीटा नावाच्या पेशी ज्या असतात त्यातून इन्शुलिन तयार होतं. पण हे इन्शुलिन तयार होण्याचे 2 मार्ग, 2 प्रकार तयार होतात. एकाला म्हणतात बेसलाईन सिच्युएशन, पायापुस्त्राव. म्हणजे काय? 24 तास तुमच्या पॅन्क्रियासमधून थोडं थोडं इन्शुलिन बाहेर येतं. 24 तास किती येतं? दिवसाला 18 ते 32 युनिट एवढे. तर माहिती आपण लॅक्टोज इन्शुलिन, ॲक्ट्रापिड 10 युनिट 12 युनिट असं मोजतो. दिवसभरामध्ये बेसलाईन पद्धतीने 18 ते 32 युनिट इन्शुलिन तयार होतं. त्याचं वैशिष्ट्य काय? हे इनव्हॉलंटरी इन नेचर आहे. म्हणजे काय? जसं तुमची हृदयाची गती तुम्हाला बंद करता येत नाही, हृदय थांबवता येतं का? नाही थांबवता, कारण तुमच्या नियंत्रणाच्या बाहेर. तसं हे इन्शुलिन निर्मिती जी आहे पहिल्या प्रकारची बेसलाईन ही तुमच्या हातात नाही, तुम्ही काही करू शकत नाही, ती येत राहते. इन्शुलिन तयार व्हायचा दुसरा मार्ग असा आहे की प्रत्येकाला खाल्लं की इन्शुलिन तयार होतं. प्रत्येकाला खाल्लं की इन्शुलिन तयार. आता अपेक्षा अशी की जेवढं इन्शुलिन दिवसात लागतं त्यातलं 50% बेसलाईन पद्धतीने मिळावं, 50% खाण्यामुळे तयार होतं. म्हणजे 18 ते 32 युनिट बेसलाईन, तर 18 ते 32 युनिट तुम्ही खाण्यामुळे तयार करता. तर जे इन्शुलिन तुम्ही खाण्यामुळे तयार करता त्याची 3 वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य काय? की तुमचं प्रत्येकाचं इन्शुलिन निर्माण करण्याचं एक माप आहे. प्रत्येकाला खाल्लं की एक माप इन्शुलिन तयार होतं. जसं मी 4 लोकांना बोलवलं आणि सांगितलं की इथे शेंगदाणे ठेवले, मुठभर शेंगदाणे घ्या. प्रत्येकाला सारखे येतील का? प्रत्येकाची मुठ वेगळी. तसं आहे, प्रत्येकाचं माप वेगळं आहे. म्हणजे कोणाचं माप 4 युनिट्स आहे, कोणाचं 5 युनिट्स आहे, कोणाचं 6 युनिट्स आहे, कोणाचं 10 युनिट. मी 4 लोकांना बोलवून एक सफरचंद घ्या दिले 100 ग्रॅमचं, ज्याचं माप 4 युनिट तो 4 युनिट तयार करेल, त्याचं 10 युनिट तो 10 युनिट तयार करेल. हे पहिलं वैशिष्ट्य की प्रत्येक वेळेला तुम्ही खाता तेव्हा एका विशिष्ट प्रमाणात इन्शुलिन तयार करता, म्हणजे एक माप इन्शुलिन निर्माण करतात. ते प्रत्येकाचं वेगवेगळं माप आहे. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की
जो माणूस एक सफरचंद खाल्ल्यानंतर 4 युनिट इन्शुलिन तयार करतो, त्याला जर मी 2 सफरचंद दिले किंवा 3 दिले तरी पण तो 4च युनिट इन्शुलिन तयार करतो. म्हणजे असं होत नाही की एका सफरचंदाला 4, 2ला 8, 3ला 12 असं होतं. म्हणजे कमी का जास्त का इन्शुलिन जवळपास तेवढंच तयार करतो. आणि तिसरं वैशिष्ट्य असं आहे की इन्शुलिन निर्मिती हे चक्राकार प्रोसेस आहे, एक सायकल आहे. आता शरीरात जेव्हा कुठलाही पदार्थ तयार होतो तेव्हा काही कच्चा माल वापरला, मग ते पुन्हा तयार करायला असेल तर तो कच्चा माल गोळा करायला लागतो. सामान्यपणे तुम्हाला हा कच्चा माल इन्शुलिन तयार झालं तर पुन्हा तयार करायला असेल तर कच्चा माल गोळा करायला 15 मिनिटाचा वेळ लागतो. याचा व्यवहारामध्ये अर्थ काय की तुम्ही आता जेवायला बसलात आणि इन्शुलिन तयार झालं तर पुढचं इन्शुलिन तयार व्हायला 15 मिनिटं लागतात. म्हणजे जेवण 15 मिनिटात संपलं तर इन्शुलिन एकदाच तयार, 15च्या पुढे गेलं तर 2दा तयार, दर 15 मिनिटात एकदा तयार. तुम्हाला काय काय सांगितलं आतापर्यंत? तुम्हाला मी सिद्धांत सांगितलं की इन्शुलिन वाढलं तुम्ही लक्ष होणार, तुम्हाला इन्शुलिन रेजिस्टन्स येणार आणि मग टाईप 2 डायबिटीस. म्हणजे तुम्हाला इन्शुलिन तयार कसं होतं हे सांगितलं. 2 प्रकार आहेत, बेसलाईन आणि खाण्यामुळे तयार होणार. बेसलाईनमुळे 18 ते 32 मिनिट दिवसभर तयार होतं. त्याचं वैशिष्ट्य काय सांगितलं की ते तुमच्या नियंत्रणात नाही. खाण्यामुळे तुम्ही 18 ते 32 मिनिट तयार करावं अशा अपेक्षा आहे. त्याची 3 वैशिष्ट्य. प्रत्येक वेळेला खाल तर 1 माप इन्शुलिन टाका, कमी खा जास्त का तेवढंच टाका. एकदा टाकलं की 15 मिनिटं परत टाकणार नाही. पण सगळे लोक आले पाहिजे. खाल्ल्यानंतर काय येतं? कारण इन्शुलिनचं काम काय की तुम्ही अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर त्याचं पचन झाल्यावर जे काही पोषक घटक रक्तामध्ये येतात त्यांचा शरीरासाठी वापर करणं इन्शुलिनचं काम, म्हणून ते खाल्ल्यानंतर तयार. आता तुम्ही तुमच्या जेवायला तुम्ही घरी होत असाल तर 5-6 पदार्थ खाता. आता तुम्ही 5 वाजता आलात तर कदाचित 20-25 पदार्थ असतील. पण शेवटी तुम्ही 3च गोष्टी खाता. कुठले? कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट. काही खाल किती काय शेवटी हे 3च पदार्थ खाता तुम्ही. तर तुम्ही तूप खाल्लं तर 100% फॅट, गहू खाल्ला तर 70% कार्बोहायड्रेट, 10% प्रोटीन, थोडंसं फॅट, एकदम कमी. म्हणजे काही खाल किती काय शेवटी 3च गोष्टी खाता. आता कार्बोहायड्रेटचं रूपांतर पचन झाल्यानंतर होतं ग्लुकोजमध्ये, प्रोटीनचं रूपांतर होतं अमायनो ऍसिडमध्ये आणि फॅटचं होतं फॅटी ऍसिड. म्हणजे काही काम किती का पचन झाल्यानंतर आता 3च घटक येतात, ग्लुकोज, अमायनो ऍसिड आणि फॅटी ऍसिड. तर इन्शुलिनचं काम काय? याचा वापर करायचा. इन्शुलिनचं काम काय? याचा वापर करायचा. इन्शुलिनचं काम तर तुमचं शरीर हे कोट्यवधी पेशींचं बनलेलं आहे. प्रत्येक पेशीला काम करायला ऊर्जा लागते, कॅलरीज लागतात. आणि मग या ऊर्जा मिळवायची असेल तुम्हाला आणि सगळ्या पेशींची ऊर्जेची गरज तुम्ही एकत्र केली तर ती तुमची ऊर्जेची गरज होती. आणि तुम्ही काय? पेशीच आहात. पेशींचा समुच्चय म्हणजे तुम्ही आहात. आपण काय म्हणतो की आम्हाला 2000 कॅलरी ऊर्जा सरासरी लागते. त्याचं वजन जास्त आहे, तो जास्त मेहनतीची कामं करतो तर जास्त लागेल, पण एक सरासरी 2000 कॅलरीज ऊर्जा लागते. आता शरीर ऊर्जा कसं मिळवतं? तर शरीराकडे जाळण्यासाठी 2 इंधनं अवेलेबल आहेत. पण ऊर्जा मिळवायची असेल तर तुम्हाला कुठलं तरी इंधन जाळावं. पहिलं इंधन आहे ग्लुकोज. तुम्ही 1 ग्रॅम ग्लुकोज जाळलं तर तुम्हाला 4 कॅलरी ऊर्जा मिळते. दुसरं इंधन आहे फॅटी ऍसिड किंवा चरबी. तुम्ही जर 1 ग्रॅम फॅटी ऍसिड जाळलं तर तुम्हाला 9 कॅलरी ऊर्जा मिळते. म्हणजे ग्लुकोजच्या तुलनेत जर चरबी जाळली तर 2.25 पट ऊर्जा मिळते. बरोबर? 4 आणि 9. तुम्ही जर पेशी असाल तुम्हाला काय जाळायला आवडेल? ग्लुकोज जाळायला आवडेल का फॅटी ऍसिड? फॅटी ऍसिड. तसं शरीराच्या सगळ्या पेशींना फॅटी ऍसिड जाळायला आवडतं. त्याच्यासाठी ते नॅचरल आहे. पण सगळ्या पेशींना ग्लुकोज आवडत नाही, सगळ्या पेशींना फॅटी ऍसिड आवडत नाही. जसं मेंदूच्या पेशी त्यांना फक्त ग्लुकोज चालतं, त्यांना फॅटी ऍसिड आवडत. म्हणून रक्तातली बरीचशी ग्लुकोज मेंदूच्या पेशी. आता दोन फ्युएल सांगितले, ग्लुकोज आणि फॅटी ऍसिड. आणि हे दोन्ही जर असले रक्तात तर मग आधी कुठला वापरायचं नंतर कुठला वापरायचं त्याचं एक प्राधान्य करा. तो फार सोपा आहे समजायला. नंतर तुम्हाला इथून जाताना संयोजकांनी दोन पुढे दिले. एका पुण्यामध्ये तुम्हाला दिला अर्धा किलो फरसाण, दुसऱ्या याच्यात दिला अर्धा किलो पेढे. आता यातलं कुठलं तुम्हाला आधी संपवावं लागतं? पेढे. का? दुधाचा पदार्थ 48 तासात खराब होतो. म्हणजे जे साठवता येत नाही ते आधी संपवावं लागतं. तसं ग्लुकोज साठवता येत नाही जास्त, म्हणून आधी ग्लुकोज संपवावं. म्हणून जेव्हा शरीराला 2 पर्याय आहेत, ग्लुकोज आणि फॅटी ऍसिड, तेव्हा शरीर ऊर्जेसाठी आधी ग्लुकोज
वापरणार आणि ग्लुकोज संपलं की मग फॅटी ऍसिडला हात. आता तुम्हाला असं वाटेल की जेवण झालं, पचन झालं, तर रक्तामध्ये ग्लुकोज आहे आणि रक्त सगळ्या शरीरामध्ये संचार करतात, प्रत्येक पेशीपाशी जातात. आता काय व्हायला पाहिजे की रक्ताचं ग्लुकोज पेशीने वापरलं पाहिजे असं तुम्हाला वाटेल. पण याच्यामध्ये एक अडचण आहे. ती अडचण अशी की प्रत्येक पेशीवर एक कुलूप लावलेलं आहे, त्याला तांत्रिक भाषेमध्ये इन्शुलिन रिसेप्टर असं म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय की तुमच्या रक्तात किती ग्लुकोज असतील तरी जोपर्यंत हे रिसेप्टरची कुलपं उघडली जात नाही तोपर्यंत ग्लुकोज पेशी जात नाही. मग इन्शुलिनचं पहिलं काम काय? इन्शुलिन ही ती किल्ली आहे ही रिसेप्टरच्या कुलपाला उघडणार, म्हणून ते खाल्ल्यानंतर येतं. मग आता इन्शुलिनच्या किल्ल्या आल्या, त्यांनी ती कुलपं उघडली, ग्लुकोज पेशीत गेलं, पेशीने वापरलं, त्यांचं काम झालं. पण तुमच्या रक्तात आणखी ग्लुकोज असते. आम्ही काय खातो दिवसभर? पोळी, भाकरी, भात, गोड, फळं. आमच्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेटचा अतिरेक आहे. आम्ही 80-85% कार्बोहायड्रेट खातो. त्यामुळे पचन झाल्यानंतर जरूर रक्तामध्ये ग्लुकोजचा महापूर आलेला असतो. बरोबर? मग आता पेशींची गरज झाली, आणखी ग्लुकोज शिल्लक आहे, त्याचं काय करायचं? मग इन्शुलिन काय करतं? या जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजन मध्ये करतं आणि ते तुम्ही यकृतामध्ये किंवा लिव्हरमध्ये साठवून ठेवतात. आता ग्लायकोजन म्हणजे काय? ग्लुकोजचे मॉलिक्यूल इलेक्ट्रॉन ग्लायकोजन झालं. आता यकृतात साठवायचं असल्यामुळे तिथे 10-12 किलो साठवता येत नाही, त्याला एक मर्यादा आहे. प्रौढ व्यक्ती 100 ग्रॅम साठवू शकतो. जर 1 ग्रॅम ग्लुकोज पासून तुम्हाला 4 कॅलरी मिळतात तर 100 ग्रॅम ग्लायकोजन पासून 400 कॅलरी मिळू शकतात. पण ग्लायकोजन काय ग्लुकोजच आहे. आता हे निसर्गाने व्यवस्था का केली तुमच्यासाठी की मग यकृतामध्ये ग्लायकोजन साठवून का ठेवलं? तर समजा तुमची भुकेची वेळ सकाळी 9 वाजता आणि खायला नाही मिळालं, 11, 12, 2, 4 वाजले खायलाच नाही मिळालं. आता तुम्ही काही खाणार नाही, पण मेंदूचं काम करेल, हृदय काम करेल, फुफ्फुसं काम करेल, त्याला काय सुट्टी नाही. अशा वेळेला शरीर काय करतं? जेव्हा तुमची उपासना होते, खायला मिळत नाही, तेव्हा शरीर यकृतातून 100 ग्रॅम ग्लायकोजन बाहेर काढून ब्रेकडाऊन करून तुम्हाला 400 कॅलरी ऊर्जा देते. म्हणून निसर्गाने ग्लायकोजन साठवायची व्यवस्था केली. आता इन्शुलिनची 2 काम तुमच्या लक्षात आहे. पहिलं काम रिसेप्टरची कुलपं उघडायची, ग्लुकोजला पेशीत पोचवायचं. दुसरं जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करायचं आणि साठवायचं. आता तिसरं काम लक्षणं आहे की 2 कामं झाल्यानंतर जर आणखी ग्लुकोज तुमच्या रक्तामध्ये असेल जे आपल्या आहारामुळे असतेच, मग इन्शुलिन काय करतं? या जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर फॅटी ऍसिडमध्ये करतं आणि ते चरबीच्या रूपात साठवून ठेवतं. पुष्कळ लोकांना असं वाटतं की मी तेल खात नाही, तूप खात नाही, रोटी खात नाही, अंड्याचं तुळं फेकतो कोलेस्ट्रॉलला घालून, तरी माझं पोट कसं काय सुटलं, मी लठ्ठ कसं झालो? तर लठ्ठ होण्यासाठी, पोट सुटण्यासाठी तेल, तूप, रोटी खाण्याची गरज नाही. हे काम तुम्ही पोळी, भाकरी, भात खाऊन करू शकता. कारण त्या गहू, ज्वारी, तांदळामध्ये जे ग्लुकोज होतं त्याचं रूपांतर चरबीत केलेलं आहे. कोणी केलं? इन्शुलिन केलं. त्या गोष्टीचा खलनायक कोण आहे? इन्शुलिन. मग तुम्ही आता माझ्या सिद्धांताच्या पहिल्या भागापाशी आला काय की इन्शुलिन वाढलं की तुम्ही लठ्ठ होता, तुमच्या पोटात चरबी डिपॉझिट होते. आता इन्शुलिन रेझिस्टन्स आणि टाईप 2 डायबिटीस कसा होतो हे आपण समजून घेऊ. त्यासाठी आपल्याला माणसाच्या पृथ्वीवर निर्माण झाला तेव्हा आपण जंगलात राहायचो. जसे बाकीचे प्राणी राहतात तसं आपण जंगलात राहायचो. आपण काही घरात राहत नव्हतो. किती वर्ष आम्ही जंगलात राहिलो? तर आम्ही 6 लाख वर्ष जंगलात राहिलो. 6 लाख वर्ष खूप मोठा कालावधी. गेली 10,000 वर्ष आम्ही जंगलात राहिलो. त्यातले 7,000 वर्ष आम्हाला शेती करता येईल. म्हणजे आपलं हे जंगलाबाहेरचं आयुष्य किती हजार वर्षाचं आहे? 10,000 वर्षाचं. जंगलातलं आयुष्य किती होतं? 6 लाख वर्षाचं. म्हणजे तुमच्या मुलाला तुम्ही 11-12ला कुठे हॉस्टेलला ठेवता ना शिकण्यासाठी किंवा मेडिकल ऍडमिशनची तयारी करण्यासाठी, पण त्याच्यात संस्कार कुठे आहे? घरातच आहे. तसं आमच्यावर संस्कार जंगलात आहे. आम्ही जंगलात 6 लाख वर्ष काढले, आता 10,000 वर्ष बाहेर. मग जंगलात राहायचो तर काय खायचो आम्ही? शेती येतच नव्हती, त्यामुळे पोळी भाकरी खातात प्रश्नच नाही. मग काय खायचो आपण? जसं इतर प्राणी खातात. काय खातात? दुसऱ्या प्राण्याला मारून खातात. दुसरं काही येतच नव्हतं. तेच आम्ही करत होतो. आम्हाला दुसरं काही येत नव्हतं. मग प्राण्याला मारून खायचं असेल तर त्याच्या मागे पळावं लागेल. असं होणार नाही की सगळ्या झाडातला हल्ली देऊन तुमच्यावरती बॉस तुम्हाला ब्रेकफास्ट टाइम होते आहो तुझं खावं, असं निसर्ग एवढं दयाळू नाही, क्रूर आहे. सर्वात फिटनेस म्हणून आहे. मग तुम्हाला पळावं लागेल. नुसतं पळून चालत नाही, त्याच्यापेक्षा जोरात पळायला लागेल. आणि एवढं करून ते हरिण मारलं तरी नशीब चाललं पाहिजे. म्हणजे एखादा वाघ आणि सिंह मागून आला
त्याला ते घरापर्यंत काय होईल, सोबत पळावं लागेल. अशी तुमची खाण्यापिण्याची अवस्था असेल, तुमच्या आयुष्यामध्ये सकाळी उठल्या भेटी, ब्रेकफास्ट, कोणाची वाढदिवसाचा केक, कुठे मंदिराचा प्रसाद, मसाला पान, मग काय गुटखा, मग रात्री जाऊन बटरस्कॉच आईस्क्रीम, अशी लक्झरी असणार आहे का? खायलाच मिळत नाही. आज खायला मिळालं तर पुढचं कधी काही भरोसा नव्हता. कधी 15 दिवस लागायचे, कधी महिना लागायचा, कधी 2 महिने लागायचे, कधी मिळायचं ते सर्व करायचं. ही आमच्या जीवनाची वास्तविकता होती. ही खायलाच मिळत नव्हतं. त्यामुळे आमचं फिजिओलॉजिकल सायकल होतं फिस्टिंग अँड फास्टिंग. म्हणजे खायला मिळेल तेव्हा पोटभर खाऊन घ्या. तुम्हाला 2000 कॅलरीज लागतात ना, 5000 कॅलरीज खा. मग काय करेल, हार्मोन जो आहे हा तुमच्या एक्स्ट्रा 3000 कॅलरीचं रूपांतर चरबीत करेल आणि तुमच्या शरीरात साठवून ठेवेल. आणि जेव्हा तुम्हाला खायला मिळत नाही तेव्हा मग ते 3000 कॅलरीज बाहेर काढा आणि जाळून काम चालवा, असं आमचं आयुष्य होतं. त्यामुळे आमचं शरीर आणि आमच्या पेशी या उपाशी राहण्यासाठी निर्माण झालेल्या आहेत, भरपूर खाण्यासाठी निर्माण झालेल्या नाही. म्हणून आज जगामध्ये जेवढे लोक उपाशी राहून मरतात त्याच्या शेकडो पण जास्त लोक जास्त खाऊन किंवा चुकीचं खाऊन मारतात. मग जर माणसाच्या पेशी या उपाशी राहण्यासाठी निर्माण झाल्या आहेत तर त्यांच्यासाठी इन्शुलिन हा पाहुणा आहे. बरोबर, कधी येतो, खायला येतो. खाण्याचा कधी भरोसा नाही. 15 दिवसांनी, 20 दिवसांनी, 1 महिन्यात केव्हा होईल तर तो पाहुणा आहे. तो पाहुण्याकडनं आपली अपेक्षा आहे की पाहुण्याने यावं, 2 दिवस राहावं, मजा करावी, खावं पिवं, पिक्चर बघावं, घरी जावं. समजा पाहुणा तुमच्याकडे आला नाही, पाहुणा म्हणाला आला 2 दिवसांनी आणि राहायला 2 महिने, काय होईल? आपल्याला त्रास होतो की पाहुण्याने पाहुण्यासारखं बघायला पाहिजे. पाहुणा जर असाच बघायला लागला तर त्यावेळेस काही करता येत नाही. अतिथी देव म्हणून देवाचा अवतार असतो पाहुणा, त्यावेळेस काही करता येत नाही. पण पुढच्या वेळेस फोन करतो, मी येणार नाही येणार, तुम्ही सांगता येऊ नको, मीच दुसऱ्या गावाला सांग. बरोबर, हा तुमचा पाहुण्याला विरोध आहे. कारण पाहुणा पाहुण्यासारखं वागत नाही. आता आमची लाईफस्टाईल बघा काय, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत लोक खात असतात. काय खातात माहिती, खातात दिवसभर, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत खातात. चहा काय पितात, त्यानंतर कुठेतरी नाश्ता काय करते, मग घरी नाश्ता पोहे, पुन्हा आलं लॅबमध्ये आले की पुन्हा चहा, कुठे आला भेटायला की चहा, कुठे मंदिरात गेले की प्रसाद, कुठे आणखी कोणाचा वाढदिवस होता केक. दिवसभर लोक खात असतात. का खाता एवढं? कुठे म्हणतं कॅलरीसाठी, कुठे म्हणतं प्रोटीनसाठी, कुठे म्हणतं मिनरल्स, कुठे म्हणतं व्हिटॅमिन, काय काय खातात. पण खरं कारण तुम्हाला सांगतो की तुम्ही का खाता, तर खायला मिळतं म्हणून खाता. तर तुमच्या अनेक टेबलावर मला काहीतरी खायला काय गोड आहे, वेटलॉस आहे, पण मागितलं होतं काय, पण सोडणार का ते संपणार. म्हणजे आता काँग्रेसने ठरवलं की इथे 2 मुलं आले, गरमागरम कचोऱ्या, मोठी परात आहे, त्याच्यामध्ये कचोऱ्या ठेवल्या, तिरली केलं. किती लोक खाणार नाही? पुण्याचं म्हणणार आहे काँग्रेसला, आम्हाला कचोरीची भूक लागली, आम्हाला कचोरी, कोण म्हणत नाही. पण दिसलं तर शेजारचा म्हटला, मला लोक म्हणते गप्पोगत घेऊन ठेव, मला तू खात नाही तरी 2 काय खाल्लं, मिळालं म्हणून खाल्लं, फुकट असं 2 म्हणजे आपण उगीच खाल्लं. म्हणून काय, मी एकटाच होतो म्हणून खाल्लं म्हणतो. कोणी म्हणतं इतके लोक होते म्हणून खाल्लं, कोणी म्हणतं मला आग्रह केला म्हणून खाल्लं, कोणी म्हणतं कोणी विचारलंच नाही म्हणून रागारागात खाल्लं, कोणी म्हणतं दुःखात खाल्लं, कोणी म्हणतं आनंदात खाल्लं. पण भुकेसाठी कधी खाल्लं? खाण्यामागची प्रेरणा काय असायला पाहिजे? भूक ही प्रेरणा असतात. मग त्यामुळे तुम्ही विचार केला तर हे आपलं कळलं की अर्धा चमचा साखर टाकून चहा जरी पिला तरी 1 माप उशीर पडणार. मंदिरात गेल्यानंतर त्याने आपल्याला साखर कुटाने दिली 4 तरी पण माप पडणार. बाजारात जाताना सफरचंद घेताना 1 पोळ दाखवलं चवीला, हे खायला तरी माप पडणार. त्यामुळे आपल्याला नकळत दिवसभर 10 वेळा तुम्ही माप पाडता. आणि समजा प्रत्येकाला तुमचं 5 युनिट पडत असेल माप, किती तयार झालं? 50 पडणार. लागते किती तुम्हाला? 18 ते 32 युनिट. ते वरचं 18 ते 20 युनिट जे आहे त्या रक्तात फिरत राहतात, त्याला काही मोक्ष नाही. ते त्या पेशींना त्रास देत राहतात. अनवॉन्टेड गेस्ट, नको असलेला पाहुण्याचा त्रास देतात, त्या पेशी त्रस्त होतात. हे आता काय करतात, मी जाईल कधी पाहुणा, आणि रोजच असं होतं ना.
20-25 मिनिट जास्त सर्वच येतात, कंटाळून जातात पेशंट. काय म्हणतात, त्या बिचारा वाट बघत बसतात की आषाढी एकादशी कधी येते. त्यांना वाटतं त्या दिवशी तरी उपवास करेल, उपवास केला की दिवशी खाली जाईल. त्या दिवशी पण काय करतो ना, त्या दिवशी काय खायचं याचं प्लॅनिंग लोक 15 दिवसापासून करतात. बरीच कॅलेंडर घेऊन जातात, त्यांना त्याचं काप कधी खायचे, हे सगळं घेऊन ठेवतात. किती मदत तुम्ही स्वायला इतर दिवशी 50 रुपये, त्या दिवशी 100 रुपये पेशंट तयार करतात. पेशंट म्हणतात हा काही सुधारत नाही, जिवंत राहायचं तर आपल्याला सुधारावं लागतं. पण काय सोपी गोष्ट करतात, म्हणजे जसं आपल्या एखादा म्हणून आवडत नाही, तो माणूस समोरून आला, आपण काय करतो, तोंड फिरून दुसरीकडे जातो, दर्शन नको. तसं पेशी इन्शुलिन पासून वाचण्यासाठी तोंड फिरवायला लागतं, म्हणजे आकार बदलायला. जेव्हा आकार बदलतात तेव्हा ते रिसेप्टरचा आकार बदलायला. सगळं भाषा सांगायचं, तुमच्याकडे कुलूप आहे, त्याच्यावर मी 10 वेळा हाताला मारला तर काय होईल, त्या कुलपाला पोचे पडतो, कुलूपाचा उघडत नाही केली, बिघडत नाही. काहीतरी खाल्ल्यानंतर अन्नपचन झालं ते इन्शुलिनची केलेली कुलप उघडायला जाते ना, ग्लुकोज तर आहे लागतं. आता कुलप बिघडले, इन्शुलिनची किडनी ते कुलप करू शकत नाही, मग ग्लुकोज पेशीत जात नाही. पेशीला खायला मिळत नाही की मेंदूला मेसेज जातो, आम्हाला खायला मिळत नाही. मग मेंदू रक्तामध्ये बघतो आणि पाहतो एवढी सारी ग्लुकोज आहे, यांना का मिळत नाही. मेंदू विचार करतो की बहुतेक माझ्या किल्ल्या कमी आहेत किंवा माझ्या किल्ल्या काम करत नाही चांगलं. आणि दोन्ही सिच्युएशन मध्ये मेंदू म्हणतो की याचं माप जे 5 युनिटचे आहे ते वाढवून 10 युनिट करायला. जो माणूस प्रत्येकाला खातं की 5 युनिट इन्शुलिन तयार करतो, तो आता दरवेळी 10 युनिट तयार करायला लागतो. याला म्हणतात इन्शुलिन रेझिस्टन्स निर्माण. मला थोडं इन्शुलिन जास्त असल्यामुळे धक्काबक्की करून थोडंसं ग्लुकोज पेशी जायला, पण नंतर आणखी कुलप बिघडतात, रेझिस्टन्स आणखी वाढतो. मग मेंदू 10चं 15, 15चं 20, 20चं 25, 25चं 30 असं इन्शुलिन वाढवत राहतं. मग शेवटी एक अवस्था अशी येते की रक्तात इन्शुलिन खूप आहे, ग्लुकोज खूप आहे, पण आता कुलप एवढी बिघडली, रेझिस्टन्स एवढा वाढला, ग्लुकोज काही पेशी जात नाही, रक्तामध्ये अडकून पडतो, लघवी वाढली बाहेर काढला. आणि रक्तात एवढं ग्लुकोज असल्यामुळे दुसरं जे फ्युएल आहे, इंधन आहे, ते काय फॅटी ऍसिड, तेही शरीराला वापरता येते. ग्लुकोज वापरता येते आणि फॅटी ऍसिड वापरता येते. मग शरीर नाईलाजाने तिसऱ्या इंधनाकडे जातं. ते इंधन कुठलं, अमायनो ऍसिड. ते कुठे असतात, प्रोटीन्समध्ये. प्रोटीन कुठे असतात, स्नायूमध्ये, मसल्समध्ये असतात. आता प्रोटीन हे शरीराचे बिल्डिंग ब्लॉक आहे. प्रथिनांचा वापर ऊर्जेसाठी शरीर कधी करत नाही सामान्य परिस्थितीत, नाईलाजाने करत. प्रथिनांचा वापर ऊर्जेसाठी करणं म्हणजे घर घाण ठेवण्यासारखं आहे. तुम्ही आनंदाने करत नाही, नाईलाजाने करत. पण जेव्हा शरीर ऊर्जेसाठी प्रथिनं वापरायला लागतं तेव्हा तुमचे स्नायू जळतात, वजन कमी होतं. मग तुमच्याकडे येतात होतं फास्टिंग करायला, एजीएमसी करायला, 11 असे रिपोर्ट येतात. आणि मग आम्ही तुम्हाला टाईप 2 डायबिटीसचं टेबल लावतो. तुमच्या लक्षात काय आलं की वजन वाढणे, इन्शुलिन रेझिस्टन्स आणि टाईप 2 डायबिटीस एकाच हायवेवरचे माइलस्टोन आहे. आणि या सगळ्यामध्ये कारण काय, इन्शुलिनची लेवल वाढणे याच्यामध्ये कारण आहे. मग आता तुमच्या आजाराचं कारण तुम्हाला कळलं, इन्शुलिन वाढल्यामुळे काही प्रॉब्लेम झाला. मग आता सोल्युशन काय असायला पाहिजे, इन्शुलिनची लेवल कमी करा. इन्शुलिनची लेवल कमी करायची आहे तर ते निर्माण कसं होतं तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्याच्या बेसलाईन सिक्रेशनला तुम्ही काय करू शकता का, काय करू शकत नाही, तुमच्या हातात नाही. पण ते खाण्यामुळे तयार होतं त्याच्यावर तुमचं नियंत्रण आहे. उद्यापासून काय करणार, कमी खाणार की कमी वेळा खाणार, कमी वेळा खाणार. कमी खाऊन जास्त खाऊन इन्शुलिन ठेवू शकत. म्हणून कमी खाणं उत्तर नाही, कमी वेळा खाणं हे उत्तर. त्याचे अनेक संदर्भ आहे की इटिंग फ्रिक्वेन्सी कमी केली तर इन्शुलिनची लेवल कमी होते. डायबिटीससाठी एक पुस्तक आहे, विलियम स्टेटमेंट ऑफ एंडोक्रिनॉलॉजी, त्यातही हा रेफरन्स आलेला आहे. हे सर एक शोधनमध्ये मी प्रकाशित केले. या प्रेझेंटेशनमध्ये जेवढं लाल अक्षरात दिलेले आहे ते टेक्स्टबुकचे रेफरन्स किंवा मी प्रकाशित केलेले रिसर्च पेपर्स आहे. आज तुम्हाला मी सांगते ती माझी मतं नाही, ते पुरावे सांगतात. कारण सायन्समध्ये मताला किंमत नाही, पुरावे नाही. नेक्स्ट, आता लाईफस्टाईल काय आहे, एकदा कळलं की इटिंग फ्रिक्वेन्सी कमी करायची, लाईफस्टाईल समजायला फार सोपं आहे. पहिली गोष्ट सांगितली, कडक भुकेच्या 2 वेळा उठा, 2 वेळा जेवण. 2 वेळा करा. देवाकडे काय मागता तुम्ही, देवा 2 वेळचं खायला मिळवते. कोणी माणूस हिंदीवाला काय म्हणतो, भगवान 2 वक्त की रोटी देणार, बरोबर. 4 वेळा खायला मागतं का, इतकं बेसिक आहे.
आणि दोनच भूकात माणसं कळत. तर त्या भुकेच्या वेळा ठरवा आणि त्यावेळेला जेवा. एका वेळा ठरल्याने शक्यतो त्याच वेळेला जेवा. मागे पुढे 15-20 मिनिटं चालेल, खूप जास्त व्हेरिएशन करू. दुसरं सांगितलं 55 मिनिटात जेवण सांगतो. आणि हे काय अवघड आहे का समजायला नाही. तरी लोकांना अडचण मला फोन करतात, सर 1 महिना झाला तुमचं आम्ही करतो, माझं वजन 1 किलो वाढलं. मी म्हटलं कसं काय वाटलं, काय करतो तू? मी 55 मिनिटं. मग आधी किती वेळ जेवायचं? 25 मिनिटं. मग आता उरलेले 30 मिनिटं काय करतो? काय नाही, घरातले सगळे पदार्थ गोळा करून खातो. मी म्हटलं मी कधी सांगितलं 55 मिनिटं काय? मी 55 मिनिटात संपवायला सांगितलं. कारण हिशोब देवी चक्र 55 मिनिटात. म्हणून जास्तीत जास्त मी 55 मिनिटं, 20-25 मिनिटं असं तरी चालेल, काय अडचण नाही. तिसरं सांगितलं कार्बोहायड्रेट कमी करा, प्रोटीन वाढवा. म्हणजे पोळी भाकरी भात कमी करा आणि कडधान्य खा, अंडी खा, चिकन खा, नॉनव्हेज खात असाल, पनीर खा. म्हणजे कार्बोहायड्रेट कमी करा, प्रोटीन वाढवा. पण बाजारातून कुठलं व्हेज हे प्रोटीन आणण्याची गरज नाही. प्रोटीन सप्लिमेंट आरोग्यासाठी वाईट आहे ते लक्षात ठेवा. अन्नातून मिळतं, काय अवघड नाही. आणि तुम्हाला खाण्याचा क्रम सांगणार आहे, तो कसं फॉलो केला तर आपोआप तुम्हाला ते. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला जरी डायबिटीस नसेल तरी गोड जितकं कमी खाल तेवढं आरोग्यासाठी चांगलं आहे. मराठी म्हण आहे, साखरेचं खाणार त्याला देव देणार, डायबिटीस दुसरं काही देणार. डायबिटीस असं मुळेच खाऊ नका, नसेल तरी सुद्धा मर्यादेने खा, जास्त खाऊ. हे नवीन 4 आहाराचे सांगितले. त्याचा व्यायाम करायला सांगितले. काय सांगितलं व्यायाम करायला? 4.5 किलोमीटर चाला किंवा 12-15 किलोमीटर सायकल चालवा किंवा 45 सूर्यनमस्कार करा. कुठलाही व्यायाम त्यांनी 250-300 कॅलरीज बघ. लोक विचारतात रविवारी व्यायामाला सुट्टी घेतली चालेल का? मी सांगतो की तिचं रविवारी जेवणार नसा तर व्यायामाला सुट्टी देणार. ज्या दिवशी जेवायचं त्या दिवशी व्यायाम करायचं. काय सांगितलं? कडक रुटीच्या 2 वेळा लोक 2 वेळा 15 मिनिटं जास्तीत जास्त वेळ जेवायसाठी त्याच्या आत संपवा. कार्बोहायड्रेट कमी करा, प्रोटीन वाढवा आणि गोड कमी करा किंवा बंद करा आणि व्यायाम करा. आता हे कारण साखरेचं व्यसन लागतं. जगामध्ये जेवढे लोक दारू आणि सिगरेटच्या व्यसनाने मरत नाही त्याच्यापेक्षा जास्त लोक साखरेच्या व्यसनाने मरतात, हे लक्षात ठेवा. जेवढं कमी गोड द्याल तेवढं चांगलं. तिसरं सांगतो, कोल्ड्रिंकला कधी हात लावला. तुम्हाला मी 4 लोकांनी ते बोलवलं आणि एका वाटीमध्ये 55 ग्राम साखर दिली प्रत्येकाला. म्हटलं खा, चमचा दिला. कोणी खायची तर ते 4 लोकांपैकी एकाला स्प्राईट दिलं, एकाला पेप्सी दिलं, एकाला कोका कोला दिलं. 500 ml प्याल किती? 10 मिनिटं आनंदाने प्याल, तेवढाच मिळतो. पण 100 मिलीलिटर कोल्ड्रिंकला 11 ग्राम साखर आहे. तुम्ही 500 मिलीलिटर कोल्ड्रिंक 10 मिनिटात पिता म्हणजे 55 ग्राम तुम्ही साखर खा. आता कुठल्याही लहान मुलाला कोल्ड्रिंक तुम्ही पहिल्यांदा मागता त्याला आवडलं का? ते कुठल्याच मुलाला आवडत नाही. ते गॅस बाहेर येतो, डोळ्यातून पाणी येतं, पण आवडत नाही. मग ते कसं त्याला आवडायला लागतं? त्याला कारणीभूत कोण? नाही बाप. म्हणजे आई लोकांपेक्षा बाप लोक. कारण या बाप लोकांनी त्यांच्या कामासाठी शनिवारी कोल्ड्रिंक आणलेलं असतं. ते पोरगं हुशार असतं 8वीतलं, ते दुसऱ्या बाटलीकडे बोट टाकतो. बाबाचे पहिले बाबा म्हणतो ते मोठ्याचं औषध आहे, तू हे घे, अशी त्याला सवय लागते. कोल्ड्रिंकला कधी हात लावला. चौथी महत्वाची गोष्ट, मोबाईलवर फुटबॉल खेळणं बंद करा आणि ग्राउंडला जाऊन तासभर खेळा. म्हणजे 4 सल्ले मुलांसाठी. ते 2 वेळा खाऊ शकत, 4 वेळा खाल्लं तरी चालेल. दुसरं म्हणजे गरोदर आणि स्तनदा माता जोपर्यंत मूल 9 महिन्याचं होत नाही तोपर्यंत करायचं नाही. आणि तिसरं म्हणजे टाईप 2 डायबिटीस. काही शरीरात इन्शुलिन तयारच होत नाही, त्यामुळे त्यांना लाईफस्टाईलचा फायदा होत नाही. सुधारणा नाही. टाईप 1चे लोक फार पूर्ण डायबिटीसमध्ये 3-4% असतात. टाईप 2 वाला नक्की फायदा होईल, पण प्रोटोकॉल फॉलो करा, मनाने करू नका. कारण तुम्ही डायबिटीसचं औषध 3 वेळा घेत असाल आणि माझा ऐकून 2दा जेव्हा सुरुवात केली आणि जेवले नाही आणि गोळी घेतली तर काय होईल? शुगर कमी होईल, हायपोग्लायसेमिया होईल. कुठे 2 व्हीलर जात असाल, चक्कर येईल, पडाल, माराल, त्याला डॉक्टर दीक्षित जबाबदार नाही. त्या प्रेझेंटेशनमध्ये मी 2 नंबर तुम्हाला देणार आहे. त्या लोकांना तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा, ते तुम्हाला गाईड करते. नेक्स्ट नेक्स्ट महाभारतात काय लिहिलं? आपण धर्मग्रंथ रामायण महाभारत काय लिहिले? एकदा खाल तर आरोग्य, 2दा खाल तर शक्ती मिळेल, 3दा खाल तर 1000 मिळेल, 4दा खाल तर 12. याचा अर्थ असा आहे की हा 4दा खाल उद्या तुम्ही मारा. असं जर झालं तर कोणीच खाणार नाही.
याचा अर्थ असा जसं आम्ही डॉक्टरला सांगतो पेशंटला की तू सिगरेट पिली तर लंग कॅन्सर होईल. आज सिगरेट पिली उद्या होतं का कॅन्सर? नाही. पण प्रवास सुरू झाला असं महत्वाचं की इतक्या वेळा खाल्ल्यामुळे तुम्हाला मरणाकडचा प्रवास होतो. नेक्स्ट. आणि ही म्हण घ्यायला माहिती संतांनी सांगितलं भारतीय भाषांमध्ये संत म्हणतात एकदा खातो तो योगी, दोनदा खातो तो आपल्यासारखा भोगी, तीनदा खातो तो मोठ्याने सांगा. आतापर्यंत 4 वेळा खाल्लं, आतापर्यंत 4 वेळा खाल्लं आणि झोपे पण 10 वेळा खाणार आहे. तीनदा खाणारा जर रोगी होत असेल तर 10 वेळा खाणारा महारोगी होईल की नाही? तेच तर होत आहे. एका रॉकेट सायन्स नाही, साधं सोपं आहे. नेक्स्ट. आता हे जुनं झालं, नवीन मॉडर्न मेडिसिन मध्ये डॉक्टर मॅटसनने अभ्यास केला की किती वेळा खाल्लं, कधी खाल्लं तर आरोग्यात काय परिणाम. नेक्स्ट. याचा निष्कर्ष काय काढला मॅटसनने? मॅटसन म्हणतो जगातले प्रचलित आहे सध्या 3 वेळा जेवणे, एकदा नाश्ता करणे हे उत्क्रांतीच्या दृष्टीने पाहिलं तर अनैसर्गिक आहे. कारण तुम्ही जंगली प्राणी आहे, इतक्या खाण्यासाठी बनलेले नाही, म्हणून मॅटसन म्हणतो अनैसर्गिक आहे. नेक्स्ट. 2016चा नोबेल पुरस्कार एका जपानी शास्त्रज्ञाने मिळाला. कशासाठी? ऑटोफॅजी नावाची संकल्पना शोध केली. काय म्हणतो तो? उपाशी राहिला तर चांगल्या पेशी कॅन्सर पेशीला खातात. मी तुम्हाला काय सांगतात, मी 1ला जेवलो 9ला जेवलो, तुम्हाला 9 ते दुसऱ्या दिवशी 16 तासाचा गॅप. कोणी सकाळी 8ला जेवेल, रात्री 8ला जेवेल, तर 12 तासाचा गॅप आपोआप ऑटोफॅजी. नेक्स्ट. हे डायबिटीसवाल्यांसाठी वाईट आहे का? ह्याच्याकडे अभ्यास झाला प्रागमध्ये. 54 डायबिटीसचे पेशंट होते, औषध चालू होते. त्या 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलं 27-27. एका ग्रुपला सांगितलं 6 वेळा खा, दुसऱ्याला तुम्हाला दिलेलं आहे 3-4 तासांनी खा, ते 6 वेळा होतं. दुसऱ्या ग्रुपला सांगितलं 2दा खा आणि त्यांना फॉलो केलं. काय लक्षात आलं? 2दा खाणाऱ्यांचं ब्लड शुगर चांगली कंट्रोलमध्ये राहील 6 वेळा खाणाऱ्यांपेक्षा. मग ते म्हणाले एखाद्याला बायचान्स झाला असेल, आपण काय करू आता? 2दा खाणाऱ्यांना सांगू 6 वेळा खा आणि 6 वेळा खायला सांगू 2 वेळा खा. याला क्रॉसओव्हर क्लिनिकल ट्रायल म्हणतात. परत फॉलो केलं. असं लक्षात आलं की ते 2 वरून 6 वर शिफ्ट झाले, त्यांचं शुगर कंट्रोल बिघडलं. म्हणजे 6 वरून 2 वर त्यांचा इम्प्रूव्ह झाला. म्हणजे हायपोथेसिस वॉज डबल इम्प्रूव्ह. त्यामुळे डायबिटीसच्या लोकांना पण 2दा जेवणाचा फायदा होतो. ह्याच्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत. दुर्दैवाने या अभ्यासामध्ये औषध नाही. जिथे औषध नाही तिथे फार्मा नाही, जिथे फार्मा नाही तिथे फुकटच्या फॉरेन ट्रिप नाही, गिफ्ट नाही. त्याच्याशी कोण बोलला? मी बोलतो का मी लाईफस्टाईलचा पक्ष. नेक्स्ट. व्यायाम केला तर तुमचं ब्लड शुगर उद्या नॉर्मल येणे शक्य. बरेच लोक असं करतात. त्यामुळे बरेच लोक मिस होतात त्या केसेस. 2 प्रकार. HbA1c 5.6 पर्यंत नॉर्मल आहे, 5.7 ते 6.4 पिरियड आहे. निरोगी माणसाचं 0च्या जवळ पाहिजे, 10च्या खाली पाहिजेच पाहिजे, 10च्या वर गेलं पिरियड आहे. मग नॉन डायबिटीस कोण? जो डायबिटीसचं औषध घेत नाही, ज्याचं HbA1c जास्तीत जास्त 5.6 आहे, ज्याचं इन्शुलिन जास्तीत जास्त 10 आहे, तो नॉन डायबिटिक. प्री डायबिटिक कोण? जो डायबिटीसचं औषध घेतो पण ज्याचं HbA1c 5.7 ते 6.4 आहे किंवा ज्याचं इन्शुलिन 10 पेक्षा जास्त आहे, तो प्री डायबिटिक. डायबिटिक कोण? एक तर डायबिटीसचं औषध घेत असेल किंवा HbA1c 6.5 किंवा जास्त. मग या हिशोबाने तुम्ही जर नॉन डायबिटिक असाल तर जेवणाच्या सुरुवातीला नट्स, फ्रुट्स, ड्रायफ्रुट्स किंवा खाणार असाल तर स्वीट डिशने सुरुवात करा. म्हणजे 4 बदाम 4 अक्रोड किंवा मुलभर शेंगदाणे भिजवून ठेवा रात्री आणि सुरुवातीला त्यांनी जेवणाची सुरुवात करा. हा सिक्वेन्स दोन्ही जेवणाचा आहे. त्याच्यानंतर वाटीभर सॅलड खा. वाटीभर सॅलडचा अर्थ 1 काकडी आणि 1 टोमॅटो चिरल्यावर जेवढा आयरस तयार होतो तेवढं सॅलड खाऊ शकतो. त्याच्यानंतर तेवढीच वाटी मोड आलेलं कडधान्य किंवा 2 उकडलेले अंडे खा. कडधान्य कच्चे खाता येते, शिजवून खाता येते, तुमच्या डायजेस्टिव्ह पॉवरनुसार. आणि हे 3 पदार्थ खाऊन झाल्यानंतर जे तुम्हाला खायचं ते तुम्ही खाऊ शकता. तर तुम्हाला पाणीपुरी खायची काय हरकत नाही. पहिले 3 पदार्थ खा, नंतर पाणीपुरी. रोज काही कोणी पाणीपुरी खायला. डायबिटीस असेल तर काय सुरुवातीला 4 बदाम 4 अक्रोड किंवा मुलभर शेंगदाणे भिजवून खायचे. त्यानंतर वाटीभर सॅलड. या सॅलडमध्ये काही चालेल खाल्लेलं, फक्त गाजर आणि बीट खायचं नाही, त्याची शुगर वाढते. त्यानंतर तेवढीच वाटी मोड आलेलं कडधान्य किंवा 2 उकडलेले अंडी खा आणि त्याच्यानंतर जे मिळेल ते खा. फक्त डायबिटीसच्या आणि प्री डायबिटीसच्या लोकांनी गोड खायचं नाही आणि फळं खायचं नाही. गोडचा अर्थ गुळ, साखर, मध, शुगर फ्री काहीही चांगलं. तर हे जेवताना काय खायचं तुम्हाला सांग. नेक्स्ट. तर 2 जेवणाच्या मध्ये भूक लागेल. आज तुम्ही 4 वेळा खाता, 5 वेळा खाता, 6 वेळा खाता. जर 2दा खाल्ल्यानंतर सायकोलॉजिकली डोकं दुखेल, थोडं अशक्तपणा वाटेल. मग काय चालतं? सगळ्या लोकांना चालणारे 3 पदार्थ आहेत. पाणी, घरी बनवलेलं पातळ ताक, 2 चमचे दह्यामध्ये ग्लासभर ताक बनवा किंवा तुम्हाला आवडत असेल कुठलाही फ्लेवर नसलेला
ग्रीन टी, ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी. कशातच गुळ, साखर, मध, शुगर फ्री टाकायचं नाही. हे 3 पदार्थ दिवसभरात किती वेळा किती प्रमाणात घेतले तरी चालतो, त्याला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आपल्या लॅबमध्ये खूप लोक येतात, प्रत्येकावर चहा प्यावा लागतो, तर आपलं थर्मासभर ब्लॅक टी घेऊन जायचं आणि त्यांना घ्यायचं, आपणही घ्यायचं. पैसे पण वाचतात, साखर नाही, काय प्रॉब्लेम नाही. आणि लोक पण चहा तर नाही म्हणायला. हे सगळ्याला जाणारे 3 पदार्थ आहेत, डायबेटिक, नॉन डायबेटिक, प्री डायबेटिक. आता तुम्ही नॉन डायबेटिक असाल तर आणखी 3 पदार्थ चांगले. काय ते 25% दुधाचा पातळ चहा किंवा कॉफी, शहाळ्याचं पाणी दिवसातून 1 तास. पण मलाई खायची नाही. लोकांचा जीववर खरं होतो, 60 रुपयाच्या शाळेला मलाई वाया कशी घालवायची. निम्मा भारत 3 शब्दांवर लठ्ठ झालेला आहे, वाया कसं घालवायचं. रात्री जेवण झालं की आई काय म्हणते कोणाला, ते पोळीचा डबा बघू किती पोळ्या शिल्लक आहे, 2 पोळ्या शिल्लक आहे. उद्या शिळं खाणार आहे का तू, म्हणतो नाही. प्रत्येकाला अर्ध्याने वाटून टाकते ती. हे घराघरात घडणारी गोष्ट. आपण घरातल्या डस्टबिनची काळजी करता, आपण शरीराचं डस्टबिन करतो. वाया घालवा सांगितले, वाटी काढून ठेवा. जेवताना तुमच्या वेळात 15 मिनिटात खाऊ शकतो. म्हणजे दिवसभरात 1 टोमॅटो खाल्लेलं चालतो. हे 3 पदार्थ एक्स्ट्रा कोणासाठी आहेत, नॉन डायबेटिक्स. आणि सगळ्यांसाठी काय, पाणी, पातळता, ग्रीन टी, ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, विदाउट एनी फ्लेवर, गुळ, साखर किंवा शुगर फ्री टाकायचं. तर तुम्हाला जेवताना काय खायचं सांगितलं, 2 जेवणाच्या मध्ये काय घ्यायचं ते पण सांगितलं. आता अनेक लाईफस्टाईल हुशार आहेत, दर 2 तासाला 55 मिनिटं जेवतो. आम्ही सगळ्यांचं ऐकतो. तर माझं म्हणणं, कोणाला विश्वास ठेवायची गरज नाही. डॉक्टर दीक्षितवर विश्वास ठेवायची आवश्यकता नाही. विश्वास कशावर ठेवा, अनुभवावर ठेवा. मी काय डॉक्टर जिसकारावर असं डोळे झाकून विश्वास नाही ठेवला, मी करून बघितलं, फायदा झाला म्हणून विश्वास. मग तुम्ही काय करा, 4 गोष्टी, ह्या लाईफस्टाईलचे 4 फायदे होतात. 4 गोष्टी होतात, त्या ऑब्जेक्टिव्ह पॅरामीटर मी मोजू शकता, लोकांना दाखवू शकतो. काय होईल, वजन कमी, किती, 6 महिन्यामध्ये 6.5 किलो जवळपास. दुसरं काय होईल, पोट कमी, किती, 1.5 इंच कमी होईल 6 महिन्यात. तिसरं काय होईल, HbA1c कमी होईल. आता तुम्ही समजा नॉन डायबेटिक आहे, HbA1c 5.5 आहे, 3 महिने करा 5.2 होईल, आणखी चांगलं. आणि फास्टिंग इन्शुलिन कमी होईल. जर तुम्हाला सांगितलं की फास्टिंग इन्शुलिन जेवढं जास्त तेवढं तुम्ही डायबिटीसचं जवळ. तुमचं 15 आहे समजा, 3 महिन्याने 11 झालं, आणखी चांगलं. मग उद्या काय करा, हे 4 गोष्टी मोजून घ्या. वजन, पोटाचं घ्या आणि ब्लड घ्या. आता तुम्ही जेव्हा घरी जाल आपल्या, तर तुमच्या स्लॅबमध्ये काय घरातल्या सगळ्यांचं करून घ्या. आणि मग 3 महिने मी सांगितलेलं करा, परत 3 महिन्यांनी मोजा. आणि खरोखर मी म्हणतो तसं झालं सर, तर अनुभवावर विश्वास ठेवून त्याला लाईफस्टाईल करा असं तुम्हाला सांगतो. तुमच्या 100 वर्षातल्या आयुष्यातले 3 महिने मला द्या आणि हा प्रयोग करून बघा. कारण मला माहिती आहे, हा प्रयोग तुम्ही केला तर तुम्हाला कन्व्हिन्स करायची गरज नाही. तुमचा अनुभव तुम्हाला सगळं सांगेल. नेक्स्ट, ते अभियानात आम्ही काय शिकलो, आम्ही असं शिकलो की डायबिटीसचं डायग्नोसिस लवकर होत नाही. का, कारण आम्ही ब्लड शुगरवर करायचा प्रयत्न करतो. आणि आमचे लोक फार भारी आहेत, ते डायग्नोज व्हायला घाबरतात. त्यांना ब्लड शुगर करायला उद्या बोलवलं तर आज कमी खातात, गोड खात नाही, व्यायाम पण करतात. उद्या ब्लड शुगर ना पुन्हा वर्षभर गुलाबजाम खायला मग HbA1c केलं तर 30% लोक जास्त डायग्नोज होतात. कारण 3 महिन्यात काय ॲव्हरेज आहे, 15 दिवसापूर्वी खाल्लेल्या बालाजीचं लाडू पण येतं ते लपवायचं पी करतात. दुसरं असं लक्षात आलं की डायबिटीस इज ओव्हर ट्रीटेड. असं काय म्हणतो, कारण टाईप 2 डायबिटीस हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. मग कारण काय, आपल्या आजाराचं जीवनशैली बिघाड. उत्तर काय असायला पाहिजे, जीवनशैली सुधारणे. औषध कसं काय उत्तर असेल. म्हणून प्रत्येक गाईडलाईन काय सांगते की टाईप 2 डायबिटीसचा पेशंट आला तुमच्याकडे तर पहिल्यांदा 3 महिने त्याला लाईफस्टाईल मॉडिफाय करायचा सल्ला देतो. मग लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आम्ही सांगतो, काय सांगतो आम्ही सध्या, स्मॉल फ्रिक्वेंट मील्स, वारंवार थोडं थोडं खा आणि व्यायाम करा. तर व्यायाम करणं चांगली गोष्ट आहे. म्हणजे वारंवार खाल्ल्याने तुमच्या ओळखीच्या कोणाच्या डायबिटीसच्या गोळ्या बंद झाल्या का, एक तरी उदाहरण आहे का तुमच्या डायबिटीसचं, कोणीच नाही. कोणाच्या गोळ्या कमीच पण झाल्या नाही, वाढतच गेले. हे आपण बघतो. त्यामुळे पेशंटचा विश्वास नाही या लाईफस्टाईल. आणि जे डॉक्टरनी लाईफस्टाईल सांगतात त्यांचाही विश्वास नाही. त्यांनी बघितले की पेशंट आयुष्यभर त्यांच्याकडे येतात गोळ्या, बरोबर. कुठे सांगायच्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे डायबिटीस इज ओव्हर ट्रीटेड. 3 महिन्याची वाट पाहायला कोणी तयारच नाही. डायबिटीस डायग्नोज झालं की त्या दिवशी त्याला मेटफॉर्मिन मागून काम सुरू होतं.
दुसरं, डायबिटीसमध्ये आम्हाला ब्लड शुगर किती आहे, 100, 150, 200 याला महत्व नाही आहे. त्या वाढलेल्या साखरेमुळे काही एंड ऑर्गन डॅमेज झालेला आहे का ते महत्वाचं. तर वाढलेल्या साखरेमुळे किडनी फेल होते, वाढलेल्या साखरेमुळे रेटाना डॅमेज होतं, वाढलेल्या साखरेमुळे नर्व्स डॅमेज होतात, हृदय डॅमेज होतं, लिव्हरवर परिणाम होतो. आणि सुदैवाने आमच्याकडे आता त्याच्यासाठी बायोकेमिकल टेस्ट आहे. तर SGPT आहे, सिरम क्रिएटिनिन आहे, युरिन मायक्रोअल्ब्युमिन आहे, EGFR आहे, ECG आहे, अल्ट्रासोनोग्राफी आहे लिव्हरची. हे सगळ्या टेस्ट तुम्ही करू शकता. एंडोस्कोपी आहे. हे सगळं केल्यानंतर जर तुमच्या लक्षात आलं की त्याला एंड ऑर्गन डॅमेज झालेलं नाही, मग त्याचं HbA1c 10 आहे असं समजा. आता 10 त्याचं काही एका दिवसात झालं का ते? 3 महिन्यात काय वेळ आहे? म्हणजे कमीत कमी 3 महिने असंच होतं. कदाचित वर्षभर ते 7-8च्या पुढे होतं. मग एवढं असून त्याचं जर एंड ऑर्गन डॅमेज झालेलं नाही तर त्याला सेफली दीक्षित राहायचं सांगते. माझ्या पुण्याच्या सेंटरला 16.7 HbA1cच्या माणसाला आम्ही राहायचं सांगितली. 4 महिन्यात त्याचं 6 झालं. त्यामुळे किती HbA1c याला महत्व नाहीये, एंड ऑर्गन डॅमेज आहे की त्याला महत्व. ते नसेल तर लाईफस्टाईल सेफली सांगता येते. नेक्स्ट, डायबिटीसच्या पेशंटला हे त्याचं औषध कमी करण्याची संधी आहे. बरेच डॉक्टर डायबिटीसच्या पेशंटला सांगतात की तुम्ही दीक्षित लाईफस्टाईल करू नका, तुम्हाला हायपोग्लायसेमिया होण्याचा धोका आहे. आता हायपोग्लायसेमिया होण्याचा धोका, जो डायबिटीसचा पेशंट औषध घेतो त्यांनी हायपोग्लायसेमियासाठी तयार राहायला पाहिजे. मेडिसिन देतो म्हणजे शुगर कमी होऊ शकतो. गमतीत मी उदाहरण देत असतो. समजा तुमच्याकडे नवीन लग्न झालेलं जोडपा तर तुम्ही त्याला असं म्हणता का की आता तुम्हाला मुलं होण्याचा धोका आहे? तुम्ही काय म्हणता, आता तुम्हाला मुलं होण्याची अपेक्षा आहे, बरोबर की नाही? मुलं होण्याची लग्न केलं धोका, पण तो धोका नाही आहे. म्हणजे डायबिटीसच्या प्रत्येक पेशंटला आपण हायपोग्लायसेमिया समजावून सांगितलं पाहिजे की बाबा असं झालं की अशी लक्षणं असतात, हाता करतात, घाम येतो, छाती धडधडतं, चक्कर येते, डोळ्यातून अंधार येते. असं झालं की तू काय कर, ग्लुकोमीटरनी मोज, 80च्या खाली गेलं तर गोड खा. कारण हायपोग्लायसेमिया वाईट आहे हे आपल्याला माहिती आहे, पण ते वाढवायचं कसं आपल्याला माहिती आहे की शुगर खाते वाढेल. आता हायपो झाला, आता सध्या काय होतं बघा, एखादा म्हणून ग्लिमिप्राइड 1 मिलीग्रॅमची गोळी देतो 12 वाजता आणि त्याला 4 वाजता असं त्रास झाला. तर डॉक्टरला फोन करतो, डॉक्टर मला असं होत आहे. डॉक्टर म्हणतो तुला हायपो झाला, आता तू गोड खा, बरोबर, आवश्यक आहे. म्हणजे पेशंटची सायकोलॉजी बघा, आज त्याला किती वाजता झाला हायपो? 4 वाजता. दुसऱ्या दिवशी पेशंट दुपारी 3:30 वाजल्यापासून हायपोची वाट बघत असते. कारण त्याला ते अनप्लेझंट फीलिंग नको असं, वाट बघत असतो. कसा बसा तो 15 मिनिटं कळ काढतो आणि मग हायपो न होतच गोड खाऊन घेतो. मग पुन्हा होईल 10 दिवसांनी, तेव्हा त्याचं ग्लुकोमीटर बंद करेल. डायबिटीज रेमिशन करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. आणि अशा पद्धतीने आमच्या अभियानामध्ये किमान 1000 लोक आज भारतामध्ये विदाऊट मेडिसिन आहे. जितक्या लवकर हे डायबेटॉलॉजीच्या लक्षात येईल तितकं या देशातल्या डायबिटीसच्या पेशंटचं भलं होईल. प्रोजेक्ट राबवतो चितळे डेअरीमध्ये भिवंडीला त्यांच्या एम्प्लॉईसाठी टाकायचं. आता तुमचं एवढं सगळ्यांची युनिटी दिसते आहे, तर तुम्ही असा काय विचार करू नये की आपण वेलफेअर असोसिएशन आहोत, तर आम्ही डायबिटीस अँड ओबेसिटी फ्री मेडिकल टेक्नॉलॉजिस्ट ऑफ रायगड असं कॅम्पेन का नाही करतो. आमच्यामध्ये कोणालाच आयुर्वेदिक औषध लागणार नाही, कोणाचंच वजन जास्त असणार नाही, कारण हरकत नाही, सोपी म्हणतो आपण तो रेखासाठी तुम्हाला मदत करायला आहे. नेक्स्ट, अनेक शोध निबंध प्रकाशित झाले त्याच्यावर. नेक्स्ट, आता हे करायचं ठरवलं तर अडचणी काय येतात? पहिली गोष्ट म्हणजे सकाळचा साखरेचा चहा कसा सुरू, ही गंभीर समस्या वाटत आहे. लोक व्यसन लागले साखरेचं. पण तुम्हाला एक सांगतो की 8 दिवस तुम्ही विदाऊट शुगर चहा पिला तर 9व्या दिवशी साखरेचा चहा आवडत नाही. त्यामुळे मी सांगत असतो की जगन्नाथाचं व्रत आहे, हे 8 दिवस करा. बिन साखरेचा चहा प्या, 9व्या दिवशी साखरेचा चहा आवडत नाही. तो म्हणतात आम्ही इतकं काम करतो, आम्ही खाल्ल्याने आम्हाला चक्कर तर येईल का? त्याचं वजन 70 किलो, त्याच्या शरीरात 13 किलो चरबी आहे. 13 किलो चरबीचा अर्थ 1,20,000 कॅलरीचा स्टॉक तुमच्याकडे आहे. दिवसाला किती लागतं तुम्हाला? म्हणजे 60 दिवस तुम्ही काही खाल्लं नाही, नुसतं पाणी पिलं तरी तुम्ही मरणार नाही. डॉक्टर म्हणून तुम्हाला बॉल पेपर घेऊन जाणार तयार. हे चक्कर बिक्कर सगळं हातावर अधिकाने पाणी भरपूर. तर म्हटलं ब्रेकफास्ट नाही केलं तर काय होईल? ब्रेकफास्ट किती महत्वाचा आहे. तर मी तुम्हाला काही स्किप करायला सांगितलं.
काय घेऊ नका असं काय सांगितलं? काय सांगितलं? भुकेच्या जेवा. आता तुमचे भुके जेव्हा सकाळी 8:30 असेल, तुम्ही 8:30ला जेवा. तुम्ही त्याला ब्रेकफास्ट म्हणा, मी त्याला पहिलं जेवण म्हणतो, एवढंच फरक आहे. त्यावेळेला असंच जेव्हा तुम्ही नट्स सॅलड स्प्राउट आणि बाकीचं खा. दोन म्हणजे तुम्हाला नाश्ता करणं कंपल्सरी नाही आहे, पण त्यावेळेला भूक लागत तर जेवण करून घ्या असं नाही सांगतो. त्यामुळे स्किप नाही करू नये. ऍसिडिटीचा प्रश्न किती लोकांना आहे? ऍसिडिटी या लोकांना तर डॉक्टरने सांगितलं थोडं थोडं खा. एवढं करून ऍसिडिटीच्या गोळ्या खावाच लागतात. ऍसिडिटीचं तसंच आहे, थोडं सुरुवातीला येतं आणि तुम्ही जर 2 बिस्किटं खाल्ले तर थोडा ऍसिड यूज होतो, थोडं शिल्लक राहतं. ऍसिड शिल्लक राहिलं की ऍसिड येतं. 2 वेळा पोटभर जेवलं तर शरीराला वेळ मिळतो फाईन टू किती ऍसिड लागलं तेवढं तयार होतं समजून जातं. आणि अभियानातल्या 30% यशोगाथा काय ऍसिडिटी आमची गेली काय. तर ज्यांना ऍसिडिटी त्यांनी पण करा लागतात. ते सुरुवातीला 7-8 दिवस त्याची तुम्हाला गोळी घ्यायला लागेल की घ्या, त्याने काही नुकसान नाही. आता ऍसिडिटी टाळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की भुकेच्या 2 वेळा जेवा हे प्रमाण. एवढं केलं तर 80% प्रश्न मिळतो. त्यानंतर काय 2 ते 4 लिटर पाणी रोज प्या, त्याने आणखी 10% प्रश्न मिळतो. आणि तुम्हाला 7-8 दिवस जर डायबिटीसची ऍसिडिटी गोळी घ्यावी लागेल तर घ्या काय, तुमचा प्रश्न नंतर कायमस्वरूपी मिळणार. गोळ्या कधी घ्यायच्या असं लोकांना प्रश्न असतो. आता हायपोथायरॉइडिझम अनेक महिला ती गोळी तशीच घ्या, त्या लाईफस्टाईलमध्ये काही अडचण नाही. ब्लड प्रेशर आहे, बाकी कुठल्या दिवसातून 1 किंवा 2 गोळ्या घ्यायच्या असतात. तुम्हाला 2-15 महिन्याचा 2 स्लॉट आहे, त्यात तुम्ही गोळ्या घेऊ शकता. त्यामुळे गोळ्या घेण्याची कुठली अडचण येत नाही. त्यानंतर अनेक प्रश्नांची उत्तरं मी या ठिकाणी दिली. आता हे अभ्यास सुरू झाल्यापासून आम्हाला यश काय मिळालं? कन्व्हिन्स झालेला आहे. तो असला तर असं सगळं चालेल. नेक्स्ट सध्या आम्ही असे कॅम्पेन चालवतो. मेहसाणा नावाचं एक कॉर्पोरेशन एरिया गुजरातमध्ये, तिथे डायबिटीस आणि ओबेसिटी मेहसाणा आम्ही सुरू केलं होतं. हार्टफुलनेस ऑर्गनायझेशन ज्या लोकांना माहिती असेल त्यांचं काना हैदराबादला हेडक्वार्टर ते देखील आम्ही तिथे कॅम्पेन राबवतो. नेक्स्ट ही लाईफस्टाईल आता रजिस्टर्ड ट्रेडमार्क झालेला आहे. कमर्शियल पर्पजसाठी नाही पण बौद्धिक संपदेसाठी. नेक्स्ट डिसेंबर 2019ला जेव्हा मोदींनी मला बोलवलं प्राईम मिनिस्टर ऑफिससाठी 2 लेक्चर दिले, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपसाठी 3 लेक्चर दिले. मग मी संसदेमध्ये खासदारांसाठी लेक्चर दिले, त्याला 250 खासदार. मग माझी मोदींची भेट झाली. मोदींनी ते सगळं समजून आणि दैनिक भास्करला बातमी छापून आली. पत्रकारांनी मोदींना विचारलं की तुमचं डाएट प्लॅन काय? बातमीचं हेडिंग असं आहे, पीएम मोदी का डाएट प्लॅन है, दिन में 2 बार भोजन, हर बार 55 मिनिट में पूरा करते हैं खाना. म्हणजे देशाचे 15 ही सगळी पुस्तकं तुम्हाला दाखवली मी याची, ही बाहेरच्या स्टॉलवर आहे. तुम्हाला नक्की ती विकत घ्या, गिफ्ट द्या, लॅबमध्ये ठेवा, जास्तीच्या लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा. नेक्स्ट डॉक्टर दीक्षित लाईफस्टाईल नावाचं YouTube चॅनल आहे, हे तुम्ही नक्कीच भेट द्या, सबस्क्राईब करा, तुमच्या नातेवाईकांच्या ग्रुपमध्ये टाका. कारण नॉलेज इज पॉवर. तुमच्या नवीन डायबिटीस झाल्या पेशंटला कळलं की आपलं डायबिटीस आपल्याच लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केल्यामुळे जाऊ शकतो, तर ती होतो. नेक्स्ट या स्लाईडचा फोटो काढूया. तुम्हाला ज्या लोकांना पाठवले आमच्या पुण्यातल्या सेंटरचे कॉन्टॅक्ट असेल, पण हे काम सगळं व्हॉट्सअप आणि मोबाईलवर चालत असल्यामुळे याला काही कुठे जॉग्राफीचं बंधन नाही. ते अमेरिका इंग्लंड पासून सगळे लोक कुणी गायडन्स घेऊ शकतात व्हॉट्सअप. आणि तुम्ही ते त्यांनी विचारलं की तुमचं वजन कसं काय कमी झालं आणि तुम्ही सांगितलं तेव्हा मी निश्चित राहायचं करतो, तुम्हाला विचारते काय करतो. तर रोल मॉडेल व्हा आपल्या गावासाठी, आपल्या एरियासाठी असं अपेक्षा. नेक्स्ट हे सगळे संदर्भ आहेत रिसर्च पेपर ज्याच्या आधारे तुम्हाला मी व्याख्यान दिली. मी सांगितलं की मतं सांगत नाहीये, पुरावे. नेक्स्ट तुमच्याकडनं माझी अपेक्षा काय आहे? मी सुरुवातीला 2 अपेक्षा व्यक्त केल्या. 6 कोटी लोकांना माहिती आहे डायबिटीस. 50% पाय कापायचे ऑपरेशन डायबिटीसचे पेशंट होतात. 50% दृष्टी जाणाऱ्या लोकांपैकी 50% लोक हे डायबिटीसचे पेशंट असतात. मेटफॉर्मिन सारखं औषध झालं तरी महिना 100-150 रुपये लागतात. भारतामध्ये 70% कुटुंबांचं उत्पन्न 5,000 रुपये महिना सुद्धा नाही आहे. म्हणून आपल्याकडे लाडकी लेक, लाडकी बहीण अशा योजना यशस्वी का होतात? 1,500 रुपयासाठी लोक, कारण उत्पन्न 5,000 रुपयापेक्षा कमी आहे लोकांचं. आणि विचार करून बघा की मध्यवर्गीय कुटुंबातला कमावणारा माणूस 55 वर्षाचा, त्याला डायबिटीस झाला, त्याचा पाय कापला आणि तो पलंगावर पडून राहिला आणि 10 वर्ष जिवंत राहिला. घराचं काय? ते घर दारिद्र्याशी खाली झालं आहे. या सगळ्या भयंकर परिस्थितीत तुम्हाला एक माणूस अशी लाईफस्टाईल सांगतो की फुकट आहे, त्याला डॉक्टर, एक्सपर्ट, मशीन, पावडर काही लागत नाही, आयुष्यभर आनंदाने करता येते.
नुसतं पेन आयुर्वेद संत परंपरा धर्म याचा पाठिंबा नाही आहे, मॉडर्न मेडिसिनचा पाठिंबा आहे. नुसतं वजन कमी होत नाही तर डायबिटीस प्रिव्हेंट होतो, झाला असेल तर रिव्हर्ट होतो, ब्लड प्रेशर कमी होतं, थायरॉइड कमी होतं, पीसीओडी पीसीओएस जातं, कॅन्सर प्रिव्हेंशन होतं. तर मला असं वाटतं की देशाचे जबाबदार नागरिक म्हणून हे आमचं कर्तव्य आहे की आम्ही करून पाहिलं पाहिजे. असं म्हणत नाही की विश्वास ठेवा, पण करून पाहायला पाहिजे. आणि जर फायदा झाला तर याला लाईफस्टाईल बनायला पाहिजे आणि लोकांना सांगायला पाहिजे. कारण हे अभियान फक्त डॉक्टर जिसकरांचं नव्हतं, माझं एकट्याचं नाही, माझ्या 150 सहकार्याचं नाही, हे आपल्या सगळ्यांचं अभियान आहे. तर आपल्या सगळ्यांना निरोगी आयुष्य जगायचे, औषध जगायचे. आणि या अभियानाला कुठली फार्मा कंपनी मदत करणार नाही, न्यूट्रिशन प्रॉडक्ट कंपनी मदत करणार नाही. कोण मदत करेल? तुमच्या हुशार सुजाण लोक जे करून बघतील, फायदा झाला तर अभियानात सामील होतील, हीच अपेक्षा आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही सर्व लोक या अभियानात, या कामामध्ये माझ्या बरोबर या. आणि आपण एक दिवशी आपले जे स्वप्न आहे की सुरत आणि मधुमेह भक्त विश्व ते नक्की साकार करायचा प्रयत्न करूया. तुम्हा सगळ्यांना निरोगी आयुष्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.